तर बघू शकता अशा पद्धतीने बनलेले आहे, बघा कसे झालेले आहेत. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. मी असे 2 प्रकारचे बनवलेले आहेत. तर तुम्ही कसे बनवतात तर बघा, याच्यामध्ये कांद्याचा झुणका आणि एखादी संभार, याच्यामध्ये मी पालक पण टाकलेले आहे. पण मुलीच्या लक्षात पण येणार नाही मी पालक संभार कांदा असा टाकलेला आहे म्हणून. तर हा संभार ठेवायचा असा मस्त बढियापैकी सजवून द्या मुलीला आपल्या. बघा किती छान दिसतं आहे ना. खायचं असेल तर खाणार, नाही तर नाही खाणार. तुम्हाला कांदा आवडत असेल तर कांदा पण द्या तुमच्या मुलीला. आहे का गं कांदा? नाही ना. खाल बंद कर पण. तर मित्रांनो अशा प्रकारे माझी रेसिपी बनलेली आहे. कशी आहे हे घे रे बेटा. कशी वाटते तुला ही रेसिपी? तुझ्या आवडीची आहे? एकदम. काय आहे? अंडा ब्रेड. हा छान ना, तुला आवडतं ना? मम्मी कशी बनवते ब्रेड? अंडा ब्रेड. हा चल मग बाय. खा मग, खाऊन घे. चला तर मित्रांनो अशा प्रकारे मी माझा ब्लॉग बनवलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसं झालं लकीशा? खूप मस्त, एकदम बढिया. दाखव पुढे. खा बरं. वाव खादोडा बाई. खा खा. बघा एवढं मोठं खाते, एकटी खाते, पण अशी नाही म्हणत मम्मी घे गो खा गो काही. बघा खादोडा बाई एवढं मोठं घेऊन बसली समोर. आहे लयच आहे हो तू, नाहीतरी लयच आहे हो. बघा मित्रांनो, बघा मुलगी कशी एकटी एकटी खाते पण मला नाही देत. हा अशी मुलगी असते का कोणाची? मस्त करून दिलं मी, आयतं बायतं खाऊन राहिली. नको बाबा मला नाही आवडत. मलाच आवडत नाही. ती काय खाऊ घालणार आहे मला? तिच्या बोलवण्याच्या आधी मीच खाते. चला मग बाय. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुम्ही पण करून बघा. मला आवडली, माझ्या मुलीला आवडते म्हणून मी करून देतो. तुम्ही पण तुमच्या मुलीला करून द्या. चला बाय.